हा ना आपला गावाकडील शेवटचा ब्लॉग आहे बरं का. याच्या नंतर आपले मुंबईतले ब्लॉग चालू होते. आता आम्ही इथे ना मस्त असं आवरून गेलो होतो केळीच्या बागेमध्ये मस्त असे फोटो काढण्यासाठी. चिवतायला ना फोटो काढून द्यायचंच नव्हतं म्हटल्यावर ती काय वेगळीच रडत होती. मग काय पप्पांना ड्युटी लागलेली होती तिला शांत करण्याची. आता मुंबईला जायची तयारी चालू होती पण आमचं काय वेगळंच काम चालू होतं. मम्मी आपली एक एक करून ना माझ्या आवडीचं सामान बनवत होती. आम्ही मात्र ना पुन्हा दुपारी निघालो बाहेर, कारण आता निघायची वेळ आलेली होती. म्हटलं पटकन जाऊन ना सागरेश्वरला यावं, कारण प्रत्येक वर्षी ना सागरेश्वरला ना नारळ फोडला जायचा, पण आता कित्येक वर्ष ना तसं काही झालंच नाही. म्हटलं आलोयच तर नारळ देऊनच जाऊ, म्हणूनच गेलो होतो. सागरेश्वरला ना महादेवाची स्वयंभू पिंड आहे, त्याचं सुद्धा ना मस्त असं दर्शन घेतलं. आणि सागरेश्वर मध्ये ना आधीच एवढी माकडं आहेत, त्यामध्ये ना अजून एक वाढलेलं होतं. आता इथे गर्दी फक्त यात्रेला असते, त्यामुळे पटकन दर्शन केलं आणि घरी येताना भेटले चिमणीचे फॅन्स. ते काय ऐकनात, घरी चला म्हटलं. मग गेलो त्यांच्या घरी आणि चिमणीला बघून ना सगळेजण शॉकच झालेले होते. मग घरी निघून आलो आणि पटकन घेतल्या शेंगा फोडायला, कारण आता या सुद्धा आपल्याला घेऊन जायच्या. आता घरच्या गोष्टी आहेत सगळ्या, त्यामुळे मम्मी थोडं थोडं करून आता बांधून देणार. तर तसं बऱ्यापैकी बाकीचं झालेलं होतं, राहिली होती ती माझी हरभऱ्याची भाजी. आम्ही सगळे आलो होतो भाजी तोडायला, म्हटलं पटकन ना थोडीशी तोडून घेऊन जावं. तसं आज काय माझा जास्त मूड नव्हता, कारण का आता परत जायचं होतं. काय कोथमीर रे, 50 रुपये भाव चालू, 50. कोथमीर, पालक, करडा आणि ही आपल्या याची हरभरे. बघितलं चिमणीचे पप्पा किती खुश आहेत, कारण का आता परत जे जायचंय. असो, मनामध्ये खूप काही असलं ना तरी मला चेहऱ्यावर दाखवायची सवय नाही, त्यामुळे मी आपली खुशच होते. इथे सजुऱ्या वगैरे पॅकिंग चालू होती आणि मम्मीचं मध्येच ना माझी फेवरेट पुरणपोळी बनवायचं काम चालू होतं. माझ्या सगळ्या आवडत्या गोष्टी मम्मीनं माझ्यासाठी बनवलेल्या होत्या.